चूज द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. काय ओळखायला सांगितलं त्यांनी? करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितलं. राईट. दिले 3 सेंटेन्सेस. नेहमी लक्ष आपलं गेलं पाहिजे. त्यांनी विचारलंय काय? करेक्ट सेंटेन्स विचारलंय की इनकरेक्ट सेंटेन्स विचारलंय. राईट. इथे सांगितलं त्यांनी करेक्ट सेंटेन्स. फर्स्ट सेंटेन्स बघा, युअर हेअर नीड्स कटिंग बॅडली. सेकंड आहे, आय डोंट हार्डली नो दिस गर्ल. थर्ड आहे, वन स्टुडंट ओनली केम इन लेट येस्टरडे. सेंटेन्स जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरच्या अनुषंगाने काही रूल्स वगैरे आहेत त्या बाबतीत हा प्रश्न आहे. थोडंसं वाचन मी जे म्हणतो ना की तुम्ही सातत्याने वाचत राहिलं पाहिजे, इंग्लिश वाचलं पाहिजे, जास्त नाही, रोजचं 25-30 मिनिटं जरी वाचत राहिलं तरी कोणता ॲडव्हर्ब अलीकडे, कोणता ॲडव्हर्ब कुठं घ्यायचा वगैरे या अनुषंगाने सुद्धा थोडंसं डोक्यामध्ये काही गोष्टी सेट व्हायला लागतात. त्यानंतर ग्रामरचा पार्ट तुम्ही नेहमीच रिवाइज करत आला, त्यावरून प्रश्न अटेम्प्ट होऊ शकेल. बघा सेंटेन्स ए मध्ये युअर हेअर नीड्स कटिंग बॅडली असं स्ट्रक्चर होणार नाही. सेंटेन्स घ्यायला पाहिजे बघा, युअर हेअर, हा जो बॅडली घेतलेला आहे त्यांनी तो इथं पाहिजे होता, बॅडली नीड्स अ कट. आता इथे त्यांनी कटिंग केलंय बघा, युअर हेअर बॅडली नीड्स ए कट. अशा प्रकारे सेंटेन्स झालं असतं जे त्यांनी इनकरेक्ट केलंय. आलं का लक्षात? युअर हेअर बॅडली नीड्स ए कट. सेंटेन्स 1 इज रॉंग. सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन चुकलेलं होतं. सेंटेन्स 2 बघा, आय डोंट हार्डली नो धिस गर्ल. आता या हार्डली मध्ये निगेशन इनबिल्ट, स्केर्सली असेल, बेअरली असेल, हार्डली असेल. राईट. मग सेल्डम हा शब्द असेल, असे काही शब्द आहेत आपल्याकडे ज्यांच्यामध्ये ऑलरेडी निगेशन आहे. मग त्याच्यामध्ये आपण ज्या सेंटेन्समध्ये हे शब्द येतात, हार्डली, बेअरली, स्केर्सली, त्यांच्यामध्ये कोणताही निगेटिव्ह वर्ड घेण्याची आवश्यकता नसते. याला डबल निगेशन म्हणतो आपण. मग आय हार्डली नो धिस गर्ल असं सेंटेन्स झालं असतं. काय? आय हार्डली नो धिस गर्ल. सेंटेन्स नंबर बी आहे ना, दॅट इज ऑल्सो इनकरेक्ट. सी बघा, वन स्टुडंट ओनली केम इन लेट यस्टरडे. वन स्टुडंट ओनली असं नाही, काय पाहिजे होतं मग? ओनली वन स्टुडंट केम इन लेट यस्टरडे असं सेंटेन्स झालं असतं. कळाले का? तिन्ही सुद्धा सेंटेन्सेस मध्ये म्हणजे तिन्ही सुद्धा सेंटेन्सेस इनकरेक्ट आहेत. त्यांनी करेक्ट विचारलं होतं, करेक्ट कोणतंच भेटलं नाही. आन्सर काय असेल आपलं? नन ऑफ दी अबव. राईट.